मंडळी, तरुण वर्गामध्ये विशेष लोकप्रिय असणाऱ्या आणि अभ्यासू खासदार म्हणून आपल्या सगळ्यांना परिचित असलेल्या स्त्री भ्रूण हत्येवर 2011 मध्ये राज्यव्यापी मोहीम राबवणाऱ्या आणि तरुण मुलींनी राजकारणात यावं म्हणून राष्ट्रवादी युवती काँग्रेस हे व्यासपीठ सुरू करणाऱ्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या ते खासदार सुप्रिया सुळे हा त्यांचा प्रवास आपल्याला परिचयाचा आहेच। मी सुप्रियाताईंना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं, अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं। नमस्कार। कोंकण मराठी साहित्य परिषदेचे 6वे राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन पालघर या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात खरं तर आपण सगळे जमलेलो आहोत। या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक पद्मश्री मधुबाई मंगेशकर जी, पार्लमेंटमध्ये ज्यांची भाषणं आम्ही अनेक वर्ष नोट्स घेऊन ऐकलेली टिपलेली असे डॉक्टर भालचंद्र मुणगेकरजी, त्याचबरोबर ज्यांच्याबरोबर मला अनेक वेळा काम करायची संधी मिळाली अशा नीरजाताई, निशिगंधाताई, ओनिकाताई, ऋताताई, नमिताताई आणि ज्यांच्या प्रेमासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत अशा माझ्या भगिनी ज्योतिताई, मॅन ऑफ द मॅच। कारण खरंच आज हे जे काय आज होतंय त्याच्यासाठी जी धावपळ करताय त्याच्यात टीम लीडर तुम्ही आहात। आणि त्याचबरोबर मी आत्ता त्यांना विचारलं थकला असाल ना, तर म्हणजे अजिबात नाही। जे मला कौतुक वाटतंय की इतके दिवस धावपळ करून त्या मी विचारल्यानंतर त्या एका शब्दाला अजिबात थकल्या नाहीत आणि त्या मला अनेक वेळा कामासाठी आम्ही दोघी भेटतो, पण एक गुण त्यांच्यात आहे जो मी तातडीने आत्मसात करण्याची गरज आहे की त्या कधीही थकत नाहीत आणि त्या नेहमी खुशच दिसतात। त्या नेहमी अशा आल्या की भेटल्यावर मनाला नेहमी आनंद वाटतो। की मी इथे येताना आनंदला सांगत होते, म्हटलं आनंद मी हा कार्यक्रम फक्त ज्योतिताईंसाठीच घेतलेला आहे आणि त्यांना भेटल्यावर म्हटलं या बाईमध्ये काहीतरी गंमत आहे, हीच ते ध्यान रखो, असं मी आत्ताच येताना आनंदला गाडीत सांगितलं। पण आज तुमची सगळी भाषणं ऐकताना व्यासपीठावर नेहमीच खरं तर आम्ही जेव्हा व्यासपीठावर बसतो तेव्हा ऐकण्यात जास्त मजा येते बोलण्यापेक्षा, कारण आपण नवीन काहीतरी शिकत असतो आणि प्रत्येक माझ्या या व्यासपीठावर भगिनीचं कर्तृत्व, त्यांनी केलेलं काम हे मी फार जवळून अनेक वर्ष पाहते। ज्योतिताईंनी हा जो उपक्रम जेव्हा मला सांगितलं तेव्हा माझ्या मनात थोडीशी खरं तर मला मनात असं वाटत होतं की महिलांसाठी खरंच एक वेगळं संमेलन असण्याची गरज आहे का आत्ता ह्या ज्या टप्प्यात आपण आता आहोत। कदाचित 20-30 वर्षापूर्वी त्याची गरज होती, पण आज 2021 मध्ये खरंच याची गरज आहे का। मग विषय तो की महिलांना आरक्षणाची गरज आहे का, असे अनेक राजकीय पक्ष विषय त्याच्यात येतात। आणि मी आणि नीरजाताई आता व्यासपीठावर तेच बोलत होतो की ह्या सगळा जो विषय ज्या कुटुंबात माझा किंवा नीरजाताईंचा जन्म झाला, ह्या कुटुंबामध्ये समानता किंवा माणुसकी हाच एक विषय होता। त्याच्यात स्त्री किंवा पुरुष याची जाणीव आमच्यात मनातही कधी आली नाही लहानाची मोठी होताना। आणि इथे बसलेले असताना मी ताईंना विचारत होते की सगळे म्हणतायत इथे स्त्री कवयित्री किंवा स्त्री साहित्यिका, जे स्त्री खासदार असं कुठे असतं। म्हणजे अर्थातच आपण स्त्री आहोत त्याची जाणीव आपल्याला आहे, पण प्रोफेशनली म्हणजे ज्या कामात आपण करतो, तर आता आम्ही जेव्हा कुठल्याही निशिगंधाताई आवर्जून उपस्थित आहेत, तुमच्याकडे आता ॲक्ट्रेस म्हणत नाही, तुम्ही ॲक्टर आहात। आता ॲक्ट्रेस म्हणलं की असे सगळे कपाळ म्हणतात की हे मॉडर्न नाहीत वाटते, कुठले तरी जुने लोक आहेत। तसंच कवयित्री किंवा साहित्यिका, तर साहित्यिक आता आहे मधु काका जर सांगू शकतील खरं की ह्याचा योग्य दिशा कुठली पुढे जाताना। पण मला असं वाटतं की ह्या गोष्टीचा विचार हा अशा संमेलनांनी केलाच पाहिजे। आणि खरं तर आज
कुसुम वहिनी आणि दत्ताभाऊ दोघं उपस्थित आहेत. आणि दत्ताभाऊ आणि मी अनेक वर्षे एकत्र काम करतो चव्हाण यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये. आणि मागच्या आठवड्यात आम्ही एक चर्चा केली आणि दरवर्षी आम्ही महिलांचा सन्मान करतो. तर साधारण सगळे सन्मान 8 मार्चला होत असतात. तर आम्ही विचार केला की 8 मार्चला आपण करतो, एवढे कार्यक्रम असतात, तर थोडासा त्याला वेगळेपणा देऊन महिलांचा सन्मान हा 22 जूनला का करू नये. आता त्याच्या मागचा विचार असा की 22 जूनला ह्या देशातलं पहिलं महिला धोरण हे आदरणीय पवारसाहेबांनी महाराष्ट्रात मांडलं. आणि ते जेव्हा झालं तेव्हा काळामध्ये एक मोठा बदल, एक सामाजिक परिवर्तन, म्हणजे राजकीय निर्णय प्रक्रियेमध्ये मोठ्या संख्येने महिला कार्यरत झाल्या. हे झाल्यानंतर आम्ही 22 तारखेला हा कार्यक्रम घ्यायचा निर्णय घेतला. आणि ह्यावेळीस निर्जाताई या सगळ्यांचं खूप मार्गदर्शन आम्हाला झालं. आणि महाराष्ट्रातल्या 6 महिलांचा सन्मान हा 22 तारखेला पुण्यामध्ये हा कार्यक्रम आहे. तर मी दत्ताभाऊंशी बोलताना परवा असं माझ्या मनात आलं की आपण महिलांचा सन्मान करतो हे योग्यच आहे आणि तो केलाच पाहिजे. पण ज्या दिशेने आज जग चाललंय, देश चाललाय, ज्या पद्धतीने समाज बदलतोय, तर का नाही एखादा आपण त्यावेळी सत्कार एका पुरुषाचा करावा ज्यांनी महिलांसाठी खूप मोठं योगदान दिलंय. आपण असा एक बदल का नाही करू शकत. कारण माझा अनुभव असेल आणि माझं एक वैयक्तिक मत आहे की जे जे अधिकार योगायोग असेल तो की आम्हाला जे महिलांना मिळाले हे पुरुषांनीच दिलेले आहेत. म्हणजे मी अनेक वेळा ही गोष्ट बोलली आहे, त्याच्यामुळे थोडक्यातच सांगेन नावं न घेता. पण मताचा अधिकार आम्हाला पुरुषांनीच दिला, शिक्षणाचा अधिकार ही एका पुरुषांनीच दिला, आणि आरक्षण राजकीय करणाराही पुरुषच होता. त्याच्यामुळे सगळ्या पुरुषांनीच आम्हाला अधिकार दिले. त्याच्यामुळे अशा संमेलनात किंवा अनेक वेळा अशा जेव्हा चर्चा होतात तेव्हा बऱ्याच वेळा पुरुषांच्या विरोधात एका भाषणात आपणही बोलला की समानता आहे, ह्याच्यात काही कुणाबरोबर निशिगंधाताई आवर्जून त्याच्याबद्दल बोललात, मला आनंद वाटला ते ऐकून. पण हा ज्याला इंग्रजीत आपण जेंडर बायस म्हणतो, हा जेंडर बायसमधून आपल्याही बाजूनी इतकाही जाऊ नये की हे सगळे प्रश्न आहेत हे आपल्याच केलेले आहेत. आणि मला म्हणजे मी एक गंमत म्हणून तुम्हाला गोष्ट सांगते की मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. आणि जेव्हा शाळेत जेव्हा रिझल्ट याची वेळ असते, मी थोडीशी आधीच्या पिढीची असल्यामुळे नवरा बायको दोघंही सगळीकडे शाळेत गेलेच पाहिजेत असा माझ्या पिढीचा आग्रह नाही. आजकालची नवीन पिढी आहे, सगळे आई वडील आमच्यापेक्षा जास्ती प्रेमळ आहेत, त्याच्यामुळे त्या सगळ्या प्रत्येक मुलांच्या कार्यक्रमात दोघंही हजेरी लावत असतात. आणि मला खूप वेळा असं वाटतं, आणि जेव्हा हे सायकॉलॉजिस्ट सांगतात सायकॉलॉजिस्ट ही, मी माझ्या सायकॉलॉजीचा विचार करते की सायकॉलॉजिस्ट आज जे पालकांबद्दल सांगतात ते माझ्या आईवडिलांनी त्याच्या पूर्णपणे विरोधात वाढलेली आहे. माझ्या आईनी कधीही अभ्यास न केल्यामुळे हात उगारला नाही किंवा माझी सायकॉलॉजी बघितली नाही. माझी सायकॉलॉजी छडीबाजे छमछमनीत चालली असा माझा स्वतःचा अनुभव आहे. म्हणजे माझी एक केस स्टडी म्हणून सांगते, मी योग्य का अयोग्य म्हणत नाही आहे. आणि माझे वडील माझ्या कुठल्याच रिपोर्ट कार्डच्या दिवशी कधीही शाळेत आले नाहीत. मी कितवीत आहे हे मीही त्यांना कधी विचारलं नाही किंवा कुठल्या पत्रकारांनी विचारलं नाही, त्याच्यामुळे ते काही फारसा अडचणी आली नाही. शाळा कुठली होती तेवढं त्यांना माहिती होतं जरूर, पण कितवीत कुठे काय परीक्षा, युनिट टेस्ट, मग परीक्षा आली किंवा बोर्डाची परीक्षा आली म्हणजे सगळ्यांनी सगळं बंद करून, टी व्ही बंद करून सगळ्यांनी चुपचाप घरात बसलं पाहिजे, हे असलं आमच्या घरात कधीच झालेलं नाही. त्यामुळे हा काळ बदलत चालला आहे. त्याच्यामुळे गंमत म्हणून मला नेहमी कुतूहल वाटतं या बदलाचं. आणि जेव्हा कधी माझ्या मुलांचा रिपोर्ट कार्ड जायची वेळ आली तर एखाद्या वेळेस माझ्या मुलीला जास्त चांगले मार्क पडतात मुलापेक्षा, आणि दादानी मला हे भाषणाचा हा मुद्दा बोलायला बंदी घातली आहे. त्याच्यामुळे मी या जास्ती मार्कांमध्ये जाणार नाही, कारण का दादानी सांगितलंय की मुलांच्या मार्काची गावभर चर्चा करायची नाही. म्हटलं बरं, म्हणून मी हा गमतीचा मुद्दा थोडासा मागे ठेवते दादाच्या धाकामुळे. पण रेवतीला, माझ्या मुलीला मुलापेक्षा जास्त मार्क काही विषयांमध्ये आवर्जून पडतात. आणि कधी मी जर रिपोर्ट कार्ड घ्यायला गेले तर मला ती समोरची शिक्षिका एक महिलाच असते आणि ती मला म्हणते काय सुंदर मार्क पडले नाही, फारच तिचं गणित चांगले, अगदी सुळेंवर गेली, सिद्धांतांवरच गेली नाही का. म्हणलं माझे गणिताचे मार्क तुम्हाला कसे माहिती, तुम्ही का माझ्या शाळेत नव्हता.
आणि सदानंदला चांगले पडतात हे कोणी तुम्हाला सांगितलं? म्हणजे तो तुम्ही त्याच्याही शाळेत नव्हता, पण इतका अधिकाराने त्या म्हणतात की हो सुळे, म्हणजे सुळे कुटुंबांना मार्क पवारांपेक्षा अभ्यासात जास्ती मिळतात, हे मी मान्यच करते, त्याच्यात काही आर्ग्युमेंटच नाही आहे. कारण ते सगळे MIT म्हणजे मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला माझे सासरे शिकले, नवरा, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आमची काही कॉम्पिटिशनच नाही, आम्ही त्या भानगडीतच पडत नाही. कबूलच करून आम्ही म्हणणं की सुळे फॅमिली आमच्यापेक्षा जास्ती शिकलेली आहे, मार्कामध्ये आमच्या पुढे तर म्हणजे अगदी किलोमीटर नाही माईल्स अहेड आहे, त्याच्यात काही कॉम्पिटिशनच नाही. पण सांगायचा मुद्दा असा आहे की आपण जेव्हा महिला पुरुष समानता या सगळ्या गोष्टी म्हणतो, ती शिक्षिका ही महिलाच मला सांगते, आणि एखाद्या विषयात कमी मार्क पडले की तीच महिला त्या शेजारच्या शिक्षिकेला म्हणते गावाचे भाकरी बसता म्हणजे स्वतःच्या मुलांचे मार्क बघा. म्हणजे गावात भाकऱ्या गावावर भाषणं करत फिरता तुम्ही, स्वतःच्या मुलांचं बघा ना. म्हणजे पहिला अटॅक तो सगळा माझ्यावरच असतो, म्हणजे जे वाईट ते माझ्यामुळे, जे चांगलं ते सदानंदमुळे. आणि ह्युमन सायकॉलॉजी अनुभव बऱ्याच जणांना आला असेल. ज्योतिताईंचं आता मुलं माझ्याच कधी मधून ढ होती का माहिती नाही, त्याच्यामुळे तुम्हाला अनुभव आला का माहिती नाही. पण ज्योतिताईंची खासियत बघा, ज्योतिताई एक महिला आहेत. आता मगाशी चपातीची बरीच चर्चा झाली, त्याच्यावर मी फार काही बोलणार नाही, पण कारण का माझ्या फार चांगल्या नसतात, त्याच्यामुळे मी काय फार त्याच्यात काही माझ्या एक्सपर्ट डॉक्युमेंट नसल्यामुळे फार त्या जास्त त्याच्यावर सांगायला नको मार्गदर्शन. पण ज्योतिताई ही त्यांनी किती रोल्स केलेत आयुष्यात बघा. ते आहे अर्थातच एक सुसंस्कृत मुलगी, त्याच्यानंतर एक यशस्वी शिक्षिका, त्याच्यानंतर एक यशस्वी बायको. आता हे मी घरी चेक नाही केलं हां, तुमच्यावर प्रेम आहे म्हणून विदाऊट परमिशन बोलून जाते. त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्याशीच बोलताना त्यांनी मला एकदा सांगितलं की मी शिक्षिका झाले, पण त्याचं स्किल वाढवण्यासाठी, गुणवत्ता वाढवण्यासाठी जे जे केलं ना, ते माझ्या नवऱ्यानी माझ्यासाठी केलं. हा आणखीन एक नवऱ्यानी केलेला चांगला, म्हणजे पुरुषांचं जे मी उदाहरण देत होते. त्यानंतर ते एक आदर्श माताही ठरल्या, आणि त्याच्यानंतर एक आदर्श राजकारणीही ठरल्या. म्हणजे किती रोल्स त्यांनी केलेले. म्हणजे गृहिणी, मुलगी पण, आई पण, गृहिणी पण, एक उत्तम शिक्षिका पण, आणि त्याच्यानंतर फायनल एक उत्तम, आता कवी म्हणू का कवयित्री म्हणू, मी स्वतःच्याच ट्रॅपमध्ये अडकले. आणि मगाशी त्यांचं पुस्तक चाळत असताना मला इतका आनंद वाटला, म्हणून मी अगदी थोडक्यात त्यातल्या काही काही गोष्टी ज्या माझ्या मनाला खूप भावल्या त्या वाचून दाखवणार आहे थोडक्यात. त्यांच्या स्वतःचे गुण आहेत, आणि ज्या ज्या हे मार्किंग केलंय मी त्यांना केंद्रबिंदू ठेवून केलेलं आहे. ही कविता शालीनतेबद्दल आहे, म्हणजे हा परत तुमचाच गुण आहे. त्यांनी काय लिहिलंय? पदराच्या स्थिर शालीनता अस्थिर चिध्यादात कुठे, कशाला पेहारावे मग आजगळ संस्कृतीनेही दाखवून पुठे, संख्येसोबत लाजताना पदर येई मदतीला. खरंच आहे, पदराबद्दल एवढं सुंदर वाक्य जे त्यांनी लिहिलंय, त्या स्वतः शालीन आहेत म्हणून त्या या कविता लिहू शकलेल्या आहेत. त्यांच्यातला आणखीन एक गुण तो म्हणजे आई झाले. बघा मी मगाशी म्हणत होते, त्यांनी लिहिलं, आणि ते इतकं सुंदर लिहिलंय त्यांनी. आज मी आई झाले. कुठल्याही महिलेला विचारा तुम्ही, तिच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदी क्षण कुठला असेल तर तो आई होण्याचा असतो. आणि त्याच्यावर त्यांनी एक खूप सुंदर कविता लिहिली आहे. वेळेची मर्यादा असल्यामुळे मी ती पूर्ण वाचून दाखवत नाही, पण आपण सगळ्यांनी जरूर ती वाचावी. त्याच्यानंतर त्यांनी एक अप्रतिम परत कविता लिहिलेली आहे, यश आणि अपयश. आणि त्या राजकारणात आहेत किंवा हेच कुणाच्याही आयुष्यात येणार आहे. आणि माझ्या आयुष्यात कालच मी अपयश बघितलंय, त्याच्यामुळे मला ती जास्ती भावली मनाला. मी काय लिहिलंय या कवितेत? 10-12 यशानंतर 1-2 वेळा अपयशी हवे बरोबर, नाही तर वेड्या यशाचं महत्त्वच कळत नाही. पुढच्या वेळेस जेव्हा मला मीडिया विचारेल ना की अहो आता होणार नाही, कारण का 1-2दाच, म्हणजे एकदा अपयश आलं म्हणजे आतून 10-12 वेळा यश येईल असं अपेक्षा करते. त्याच्यानंतर जेव्हा येईल तेव्हा ही कविता माझ्या गाडीत ठेवणार आहे आणि मी तुम्हाला कोट करणार आहे की यशाचं महत्त्व जर लक्षात ठेवायचं असेल तर आयुष्यात प्रत्येकाच्या एखाद्या वेळीच अपयश येणं, पुन्हा एकदा त्यांचा स्वभाव आपल्याला त्याच्यातून दिसते. आणि ही सगळ्यात अप्रतिम, म्हणजे हे एक महिलाच लिहू शकते.
मला आवर्जून आज हा महिलांचा दिवस आहे म्हणून खूप महिला आज त्यांच्या कविता, त्यांच्या वेदना ह्याच्यावर चर्चा आहे. मी आज सुषमा स्वराजांचा आवर्जून उल्लेख करीन. पार्लमेंटमध्ये त्यांनी एक भाषण केलं होतं. महागाई, आत्ता आहे तेवढी महागाई तेव्हा नव्हती. 350 रुपयाला सिलेंडर होतं, आता 1100 झाले, तो भाग वेगळा. पण तेव्हा 350ही खूप वाटत होतं. आणि तेव्हा त्यांनी एक आमच्या विरोधात, म्हणजे आम्ही सत्तेत असलेला पक्ष विरोधात होत्या तेव्हा त्यांनी असं एक भाषण केलं होतं. आणि आम्ही आकडे सांगत होतो की आम्ही हे करतो, आम्ही ते करतो. आणि त्या म्हणल्या, त्या आंकड़ों से पेट नहीं भरता, आंकड़ों से पेट नहीं भरता, जब भूख लगती है तब धान लगता है. धान म्हणजे तांदूळ, अन्न. तसंच त्यांनी, ज्योतिताईंनी ही किती सुंदर कविता लिहिली आहे बघा. भाकरी विरुद्ध पैसा. तुम्ही आम्ही सर्वच मिंदे असतो एका भाकरी पुढे. विचार करा, काय सुंदर विचार आहे. कारण पोटापेक्षा प्रतिष्ठा कधीच मोठी नसते. आणि मला हे पत्रकारांना सांगायचं आहे. कालच मी टेलिव्हिजनवर पाहत होते, हे इलेक्शन ह्यांची प्रतिष्ठा पणाला. अहो, आमची प्रतिष्ठा आम्ही ठरवणार, तुम्ही कोण ठरवणार? आणि एका आमची प्रतिष्ठा इतकी पण चिल्लर नाही हो की ती एका इलेक्शनमध्ये कमी जास्त व्हायला. आणि किती किती सुंदर आणि प्रगल्भ विचार आहे बघा, की कारण पोटापेक्षा प्रतिष्ठा कधीच मोठी नसते. म्हणजे हा जो विचार इथे त्यांनी मांडलेला आहे, भाकरीसाठी आपण की आपल्यासाठी भाकरी, हे ज्याचं त्यानेच ठरवावे. भाकरी आपल्यासाठी का आपण भाकरी. काय अप्रतिम विचार आहे बघा. म्हणजे अंगावर खरं तर काटा येतो वाचताना. आणि शेवटची आहे ती मी आहे, त्या स्वतः आहे. मी लिहिते जनातलं मनातलं, मी वाचते. ही फक्त हा महिलेतला खूप मोठा गुण आहे. मी वाचते डोळ्यातलं तळ्यातलं, मी पाहते सत्यातलं जात्यातलं, मी गाते पोटातलं ओठातलं. आणि ही कविता आहे त्यांची. इतकं अप्रतिम पुस्तक. म्हणजे माझ्या डोळ्यासमोर ज्योतिताईंची सगळी पर्सनॅलिटी अशी या कवितेतून उभी राहिली. जे ते ज्याला खरंच म्हणतात, म्हणजे एक साहित्यिक, राजकारणी. तुम्ही महिला आहात म्हणून, पण तुमच्या खरं तर तुमच्यावर जे झालेले संस्कार आहेत ना, म्हणजे आता कोणीतरी याचा गैर अर्थ काढू नये. आपण राजकीय दोन वेगळ्या पक्षांमध्ये आहोत, पण आता ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात आहे. त्याच्यामुळे मला मन मोकळेपणे बोलायला हरकत नाही. पण चव्हाण साहेबांनी तुमच्या डोक्यावर हात ठेवलाय का, असं मला आज ही तुमची कविता वाटली. की चव्हाण साहेब हे मोठे, म्हणजे सगळे म्हणतात की खूप मोठे राजकारणी होते, बेरजेचं राजकारण करायचे. पण मी जेवढा चव्हाण साहेबांना वाचते किंवा लोकांमध्ये ऐकते, ते कदाचित राजकारणापेक्षा एक मोठे साहित्यिक आधी होते आणि मग राजकारणी होते, असं मला नेहमी वाटतं. तर तुम्ही पण राजकारण्या कमी आहात आणि एक साहित्यिक जास्ती आहात. कारण का इतक्या सुंदर मनातल्या ज्या गोष्टी त्यांनी मांडल्या. आता इथे आणि एक पुस्तक, मला खूप पुस्तकं दिली आणि त्याच्यात लताताईंचं एक पुस्तक आलं. इतकं सुंदर त्यांनी नात्याबद्दल लिहिलेलं आहे. बाई जाणत असते तुटलेल्या मनाला जोडणं आणि उसवलेल्या आयुष्याला नाजूक बोटाने टाके घालणं. काय अप्रतिम विचार आहे बघा त्याचा. आणि अशा किती सुंदर कविता त्यांनी लिहिल्या आहेत. आणि नीरजाताईंनी मला शेवटच्या 10 मिनिटातच त्यांचं पुस्तक दिलं. त्याच्यामुळे माझं थोडंसं भांडण झालं त्यांच्याशी. म्हटलं हे एवढा अन्याय का. पण त्यांनी ज्या पद्धतीने अप्रतिम, म्हणजे मी त्यांना विचारलं, त्यांनी काश्मीरवर एक अप्रतिम कविता लिहिली आहे. आणि त्याच्यात लिहिलं आहे सब ठीक है. आणि त्यात पूर्णपणे त्यातल्या वेदना. आणि मी त्यांना विचारलं की त्याच्यात त्यांनी लपंडाव अंधारा उजेडाचा, बोलू नका काळजातलं, बुरख्यातल्या मुली, असे भाग केलेत त्यांनी. आणि त्यातून मी त्यांना विचारलं की तुम्ही कधी लिहिली ह्या कविता. तर त्या म्हणल्या ही कविता मी काश्मीरमधून जाऊन आल्यावर लिहिली आहे. नीरजाताई, तुमची परवानगी असेल तर जेव्हा पार्लमेंटमध्ये काश्मीरवर चर्चा होईल तेव्हा तुमच्या परवानगीने मी माझं भाषण ह्यांनी सुरुवात करणार आहे. कारण काश्मीर हा फक्त राजकीय विषय नाही आहे. हा आपल्या सगळ्यांसाठी आस्थेचा विषय. आपल्याला सगळ्यांनाच आयुष्यात एकदा तरी काश्मीरला जावं
हे कुठल्याही भारतीयाची एक इच्छा असते. आणि त्या काश्मीरमध्ये आज जी अस्वस्थता होते त्याच्यात ज्या महिलांचा घालमेल होतो त्याच्याबद्दल कधीच चर्चा होत नाही. ती कशातून भरडली जाते, तिच्या वेदना. आपण फक्त आतंकवाद आणि ह्याच्याबद्दलच बोलत राहतो, पण तिथली ज्या महिला आहेत त्यांच्या मनात काय होतं, त्यांच्या काय वेदना आहेत, ह्या अप्रतिमपणे ज्या पद्धतीने तुम्ही मांडल्यात ना, त्या तुमच्या परवानगीने मी पार्लमेंटमध्ये वाचून दाखवणार आहे. कारण सत्तेत असलेला व्यक्ती असतो ना, तो यशस्वी कधी होतो, जेव्हा तो संवेदनशील असतो. त्याच्यामुळे कुठलाही नेता जो असतो ना, तो संवेदनशीलच असला पाहिजे. आणि फक्त नेता नाही, इथे मी मगासपासून खूप पोलीस बघते आणि त्याच्यात खूप महिला, यंग मुली दिसत आहेत. मला इतका आनंद वाटला त्यांना बघून. आणि मला नेहमीच अभिमान वाटतो अशा मुलींचा, की ह्या मुली एवढं सुंदर काम करत असतात. त्याचा अभिमान आपल्या सगळ्यांनाच आहे. पण मला परवा, आपल्याला तुमच्या सगळ्यांची किती ओळख आहे मला माहिती नाही, पण आपल्याकडे सतीश सहानी म्हणून एक मोठे कमिशनर ऑफ पोलीस होऊन गेले आणि ते मला परवा भेटले आणि मी त्यांना काही पोलिसांचे अनुभव सांगत होते आणि पोलीस रिफॉर्म्सवर चर्चा करत होते. आणि त्यांनी मला एक गोष्ट सांगितली आणि ती माझ्या मनात त्या दिवशीपासून राहिली आहे. ते म्हणले, सुप्रिया तुला खरं सांगू का, पोलीस हा सगळ्यात संवेदनशील असला पाहिजे. मी म्हटलं रिअली? कारण काय? मला नेहमी असं वाटतं पोलीस म्हणजे शिस्त, वर्दी, थोडासा प्रेमाचा धाक, आदराचा धाक असं. ते म्हणले कारण प्रत्येक व्यक्ती जी पोलीस स्टेशनमध्ये जाते ना, ती पोलीस स्टेशनमध्ये ती व्यक्ती अडचणीत असल्यामुळे जाते, नाही तर कशाला कोणी पोलीस स्टेशनमध्ये जाईल. त्याच्यामुळे गेल्या पहिल्यांदा त्या पोलिसांनी संवेदनशीलपणे त्या व्यक्तीचं शांतपणे ऐकून घेतलं पाहिजे, त्याच्या वेदना समजून घेतल्या पाहिजेत, त्याला शांत केलं पाहिजे, मग विचारलं पाहिजे ठीक आहे आता पुढे काय. त्यामुळे पोलीस असेल किंवा तुमच्या ह्या सगळ्या ज्या वेदना आहेत ना ह्याच्यातल्या, किंवा कुठल्याही लेखकाच्या असतात, त्याच्यामध्ये संवेदनशीलपणा हा तुम्ही लेखनच करता, तो कृतीमधून आम्ही सगळ्यांनी दाखवण्याची गरज आहे. आणि त्याच्यामुळे राजकारण्यांचं आणि साहित्यिकाचं खूप जवळचं नातं आहे. मगाशी मी जेव्हा आले आणि जेव्हा पुस्तकं बघत होतो आपण, तेव्हा जब्बार काकांच्या सिनेमाचं गाणं जैत रे जैतचं चाललं होतं. तिथे स्मिताताईंचे अप्रतिम फोटो पाहिले आणि तो सगळा सिनेमा माझ्या मनात मगाशी बसल्या बसल्या चालला होता. मोहन आगाशे, जब्बार पटेल, या सगळी ती पिढी, त्यांनी या सगळ्यामध्ये खूप काम केलं. आणि योगायोगाने मी त्या सिनेमांचं आठवण करत होते, की सामना असेल, सिंहासन सिनेमा असेल, किंवा स्मिताताईंचा उंबरठा सिनेमा असेल, ह्या सगळ्या सिनेमामध्ये महिला, महाराष्ट्रातला पुरोगामी विचार आणि साहित्याचं आणि राजकारण्यांचं जे नातं आहे ते ह्या अनेक सिनेमामधून दाखवलं गेलं. आणि सिंहासन आणि सामना काय होतं, आजही तो पिक्चर बघितला की असं वाटतं खरंच आपल्या देशात काही गोष्टी बदलल्या आहेत, वाद नाही आहे, पण काही सामाजिक गोष्टी आजही बदललेल्या नाही आहेत, हे आपण सगळ्यांनी प्रांजळपणे कबूल केलंच पाहिजे. म्हणजे आज पालघरला येताना माझी आई मला म्हणाली, म्हणजे तू पालघरला चालली असती? म्हणली हो. म्हणजे पालघरची फार एक अस्वस्थता करणारी मी बातमी पाहिली. तर 2-3 दिवसापूर्वी पालघरमध्येच एका पाड्यामध्ये एक महिलाला हळदीच्या कार्यक्रमाला बोलवलं आणि कुठल्या तरी पुरुषांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि सांगितलं की तुम्ही काहीतरी चेटकीण आहात वगैरे. म्हणजे ते हास्यास्पद होतं खरं तर. पण आणि त्या बातमीमध्येच त्या बातमीदारांनी असं सांगितलं की श्रद्धा आणि अंधश्रद्धा वगैरे त्यांनी. खरंच या अंधश्रद्धेतून आपण कधी बाहेर पडणार आहोत. त्याच्यामुळे माझी तुम्हालाही सगळ्यांना विनंती राहील की अंधश्रद्धेच्या विरोधात आपण सगळ्यांनी जेव्हा अधिकाराची मागणी आपण करतो, श्रद्धाही असलीच पाहिजे. माझी श्रद्धा ही अनेक गोष्टींवर आहे. माझी श्रद्धा पांडुरंगावर पण आहे, पण म्हणून ती की मग माझ्या स्लीववर घालून जात नाही सगळीकडे. ते माझं नातं माझ्या पांडुरंगाबरोबर आहे. ते काय तुम्हाला मला सिद्ध करायची गरज नाही किंवा कुणालाच सिद्ध करायची गरज नाही. ते माझं आणि त्याचं प्रायव्हेट नातं आहे. आणि मला असं वाटतं की तुमची श्रद्धा कुणावरही असू शकते, तुमच्या आई वडिलांवर असू शकते, शिक्षकावर असतो, कुणावरही असू शकते, एखाद्या पुस्तकावर, विचारावर, संतांवर. तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण त्याचबरोबर ज्या लोकांनी या राज्यामध्ये पुरोगामी विचार जो मांडला, आपण छत्रपतींचा महाराष्ट्र म्हणतो, आपण शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो, एवढ्या मोठे कर्तृत्ववान महिला. मगाशी मी गंमत म्हणून लिस्ट बघत होते, म्हणजे गोदावरीताई असतील, मालतीताई, सरोजिनीताई, ताराबाई वर्तक, कलावतीताई,
वीणाताई, ज्योतिताई राव, नीताताई डॉक्टर, शालिनीताई पाटील, अर्थातच ज्योतिताई, मनीषाताई, एवढ्या महिला या भागात येऊन गेल्या, ज्या यशस्वी झाल्या. त्यांना कुठलंही आरक्षण नव्हतं. स्वतःच्या कर्तृत्वावर त्या मोठ्या झाल्या आणि काहीतरी सामाजिक परिवर्तन केल्या. तरी आपण आज या अंधश्रद्धेच्या चौकटीत जर अडकणार असोल तर आपण एक समाज म्हणून विचार केला पाहिजे की कुठेतरी काहीतरी चुकतंय. आणि आपण एक समाज म्हणून, ज्या दाभोळकर कुटुंबांनी उभं आयुष्य अंधश्रद्धा निर्मूलनासाठी केलं, त्यांना आपण कधी न्याय देणार? आणि एखादी बातमी होते तेवढ्यापुरता आपण बोलतो, पण ती मानसिकता कधी बदलणार? आणि मानसिकता माझी नाही बदलायची आहे किंवा व्यासपीठावर कोणाचीच बदलायची नाही आहे. जी बदलायची गरज आहे ती थोडी बहुत जर काही पुरुषांनी, मधु अण्णांसारखा जर आदर्श असेल तर मला नाही वाटत की फार काही कोणी बदलायची गरज आहे. पण अजूनही 10-20% पुरुष आजही समाजात असे आहेत ज्यांची ही विचार करायची पद्धत, ह्याच्यात बदल आणण्याची गरज आहे. आणि त्याच्यामुळे अशा ज्या संस्था आहेत, असे जे उपक्रम आहेत, हे घडले पाहिजेत. त्याच्यात व्यापक अशा सामाजिक परिवर्तनाची चर्चा झाली पाहिजे. आणि मी स्वतःला नेहमी, मला सगळे महिला खासदार म्हटलं, मी महिला आहे पण मी महिला खासदार नाही आहे, मी खासदार आहे. मला पुरुषांचीही मतं लागतात निवडून येण्यासाठी. आणि त्याच्यामुळे मी कधीच कुठल्या या जेंडर बायसमध्ये अडकलेली नाही. आणि मगाशी ताईंनी एक खूप एका नवरा बायकोचं उदाहरण दिलं की चपात्यांवरनं. ताई, मला असं वाटतं तुम्ही त्याच्या पुढच्या पिढीचा अनुभव मी आता घेते, कारण दत्ताभाऊ आणि वहिनी पण इथे उपस्थित आहेत. त्यांनाही एकच मुलगी आहे आणि असे असंख्य आहेत. म्हणजे गिरीश कुबेर आहे, त्यांची पण मुलगी एकच आहे. तुम्हाला पण एकच कन्या आहे. मग ती आमच्या ग्रुप, अरे नवीन मेंबर्स मिळाले, पकडा सगळ्यांना. कारण ह्या सगळ्या जणी ज्या आहेत, म्हणजे त्यांची मुलगी प्रणाली असेल किंवा गिरीश आमची मुलगी असेल, मृण्मयी, या सगळ्या मुलींबरोबर, ज्या एकुलत्या एक मुली आहेत, त्यांचा आमचा एक ग्रुप केला आहे. आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून एकी, आणि एकी म्हणजे एकटी पण आणि एकी पण, की एक मुलगी असणं, त्याच्यात त्यांना काय घालमेल असतं किंवा त्यांना तो निर्णय त्यांचा नसतो, त्यांच्या आईवडिलांनी घेतलेला असतो. त्याच्यात काही सामाजिक गोष्टी असतात, त्यांच्या इमोशनल इश्यूज असतात, अशा खूप गोष्टी होतात त्या ग्रुपमध्ये. आणि मी खूप गंमत म्हणून त्या मुलींना भेटते. एक तर त्या माझ्या मुलीच्या वयाच्या जास्त आहेत, माझ्या वयातल्या फार कमी मुली आहेत ज्या एकट्या आहेत, दोघी तिघीच आहेत. गुलजार साहेबांची मुलगी मेघना माझ्या वयाच्या जवळची आहे, पण बाकीच्या सगळ्या लहान लहानच आहेत. आणि त्यांच्या मनातले त्यांचे जे विचार आहेत आणि जो पुरोगामी महाराष्ट्राचा विचार, खरंच जो वारसा केलाय, या एकीतल्या या सगळ्या मुलींमध्ये मी बघते. कारण का त्यांची आई वडिलांनी ते सामाजिक परिवर्तन केलं. म्हणजे तू एकटी काय आहेस ह्याचं एक खूप, आणि त्यांना ज्या पद्धतीने त्यांनी वाढवलंय की त्या स्वतःचे पैसे कमवतात, स्वतः उत्तम शिकलेल्या आहेत आणि मिनिमम डबल डिग्रीज. म्हणजे MA म्हणजे त्यांच्यासाठी, अरे MAच झाली आहे. मी म्हणलं, अगं MA झाली आहेस तू? म्हणले, हो, पण मला PhD करायची, हे करायचं ते करायचं. इतका आनंद वाटतो त्यांना. आणि त्या चौकटीतल्या मुली नाही आहेत ह्या. म्हणजे मी जर त्यांना कधी म्हणलं की काय मग लग्नाचं काय, तर तो काय विचार नाही केलेला. म्हणलं, हो, कधी करणार? मग ते म्हणतात, ते आमच्या आईबाबांसारखं बोर करू नका. म्हटलं, आता लग्नाचा विषय काढला की यांना बोर होतं. म्हणजे त्याच्यामुळे चपातीचा विषय खूप पुढचा आहे. आधी लग्न झालं पाहिजे आणि मग पुढचा विषय. पण त्या मुलींमध्ये एक जो आत्मविश्वास दाखवला आहे, अतिशय शिकलेले आहेत, अतिशय उत्तम वाचन करतात. त्यामुळे वाचनाबद्दल जे आपल्याला सातत्याने वाटतं ना की पुढच्या पिढी वाचते कमी, हा कधी कधी मलाही वाटतं की माझा गैरसमज आहे की लायब्ररी किंवा कुठल्याही वाचनालयात कदाचित मुलं आणि मुली कमी जातात. पण आजकाल पुस्तकं कमी दरामध्ये इतकी त्यांच्या त्या मोबाईल आणि आयपॅडवर मिळतात म्हणून कदाचित ते लायब्ररीत जात नसतील. कारण का त्यांना इतकी व्यापक माहिती असते. कुठल्याही विषयावर त्यांच्यावर चर्चा तुम्ही करा, म्हणजे फार आज रशियामध्ये काय चाललंय त्याही ते तुम्हाला सांगतील, आणि पालघरमध्ये परवा जी घटना घडली त्याची, म्हणजे केवढा मोठा स्पेक्ट्रम आहे त्या मुलींचा. त्यामुळे त्या सगळ्या मुली प्रचंड वाचतात आणि त्यांची खूप स्ट्रॉंग मतं आहेत या समतेबद्दल. त्यामुळे मला कधी कधी असं वाटतं की ह्या मुलींनी, मी त्यांना विनंती करते की तुम्ही सगळ्या भाग्यवान आहात की तुम्ही एवढ्या पुरोगामी विचाराच्या घरात तुमचा जन्म झाला, एवढे तुम्हाला अधिकार मिळाले. त्याच्यामुळे ह्या ज्या सगळ्या कविता आहेत ना, जात्यातलं दुखणं वगैरे, त्यांना समजूच शकत नाही, त्या रिलेटच करू शकत नाहीत त्यांना. आणि कारण का त्यांनी ते कधी पाहिलेलंच नाही.
आणि या सामाजिक परिवर्तनात मगाशी एक छान पुस्तक मला कोणीतरी दिलं त्यांच्या सासऱ्यांचं, की त्यांनी एक पुस्तक मला त्या ताईंनी तिथे दिलं आणि त्यांनी सांगितलं हास्य टवाळखोरी. त्याच्यात ताईंनी त्या टवाळखोरीत मला इतका आनंद वाटला की त्यांनी असं लिहिलंय की महिला जेव्हा पुस्तकं लिहितात त्या सातत्याने त्यांच्या वेदना, त्यांचं दुःख हेच मांडत राहतात. त्याच्यामुळे त्यांनी महिलांसाठी काहीतरी एक लाईट, काहीतरी त्यांना आनंद देण्यासाठी हास्य काहीतरी त्यांनी टवाळखोरी, पण त्यांनी अजून काहीतरी लिहिलेलं आहे की त्यांनी असं का लिहायला लिहिलं, त्यांनी सुरुवातीला लिहिलं त्याच्याबद्दल. आणि मला आनंद वाटला की शेवटी आयुष्यात दिवसभर, आणि त्याच्यात ते एका ह्या कवितेत कोणीतरी लिहिलंय, मी कुठेतरी मार्क करायचं राहिलं, की आनंदी असणं ही कला असते. नाही, आनंदी असणं ही कला नसते, तो तुमचा चॉईस असतो. ती कला नाही हो. स्वयंपाक करणं ही कला आहे, भाषण करणं ही कला आहे, विणकाम करणं कला आहे, पण आनंदी असणं ही कला नाही आहे. तो आपला स्वभाव असतो. स्वभाव जर ठरवलं की मी आनंदी राहणार आहे तर कोणीच तुम्हाला दुःखी करू शकत नाही. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं आनंदी गोष्टी वाचा. लोकांशी मी असं म्हणलं तसं संवेदनशील असलंच पाहिजे. त्याच्यामुळे समाजात ज्या गोष्टी चालल्या त्याच्यात एक मोठं बदल आपण करणं, एक सामाजिक परिवर्तन करण्याची जबाबदारी आपली आहे. आणि हे जे अतिशय उत्तम कार्यक्रम हा जो तुम्ही इथे घेतलेला आहे, या सगळ्या कोकण मराठी साहित्य परिषदेची एक इच्छा आहे की ज्योतिताईंनी मला आवर्जून त्याचा उल्लेख करायला सांगितला आहे की संपूर्ण पालघरामध्ये अशा गोष्टी, अशी चर्चासत्र कधी झालंच नाही. त्याच्यामुळे आपण ह्याच्यात थोडंसं सातत्य ठेवलं पाहिजे. एखादी इथे वास्तू असली पाहिजे जी त्यांच्या हक्काची आहे, जिथे कोणीतरी येऊन चर्चासत्र घेईल किंवा एखादा ऑडिटोरियम वगैरे अशा काही गोष्टी कराव्या. तर माझा विश्वास आहे की ज्योतिताई आणि आम्ही दोघेही ज्या संघटनेतून येतो त्याच विचाराचे पक्ष आज सत्तेमध्ये आहेत. तर मला असं वाटतं आपण दोघी मिळून ह्या भागात लवकरात लवकर एक चांगलं ऑडिटोरियम होईल ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आणि पुढचं जेव्हा कार्यक्रम होईल तेव्हा तो ह्या कॉलेजमध्ये नसून त्या वास्तूमध्ये आपण घेऊ, असा आपण सगळे मिळून प्रयत्न करू. कारण ह्या पालघरला खूप मोठा वारसा आहे. प्रत्येक जिल्ह्याला वारसा असतो, तो फक्त जपायची जबाबदारी आपल्यावर असते आणि त्याची नोंद करायची. आज तुम्ही मी राज्यात सगळीकडे फिरते आणि मी एक सगळ्यांना विनंती केली, मला गुच्छ देऊ नका, मला शाल देऊ नका, मला फक्त एक पुस्तक द्या, जे तुम्हाला आवडेल ते मला द्या. जर ते मी वाचलेलं असेल तर मी टिंब नावाची एक संस्था आहे त्यांना ती देते आणि ते पुढे संपूर्ण राज्यात ते विकतात. म्हणजे समजा आता हे पुस्तक आता ताईंनी मला दिलं, निर्जाताईंनी, तर ते माझं वाचून झाल्यावर, हे अर्थातच मी माझ्या आईला देणार वाचायला, आमच्या दोघींचं वाचून झाल्यावर ते आमच्या घरात राहणार. त्याच्या ऐवजी आता ह्याची किंमत 300 रुपये आहे. तर का नाही मी हे पुस्तक आमच्या कुटुंबाने वाचून झाल्यानंतर, माझं पार्लमेंटचं भाषण झाल्यानंतर, त्याच्यानंतर हे पुस्तक का नाही मी दुसऱ्याबरोबर हा आनंद शेअर करावा. तर हे टिंबल आम्ही पाठवणार आणि 300 रुपयाचं पुस्तक 300 रुपयाला नाही. पण समजा चंद्रपूरवरनं कुठल्या तरी महिलेने ते मागवलं तर इथून चंद्रपूरला जायला एक 26 रुपये लागतात. तर तिला फक्त 26 रुपये भरायला लागतील आणि 300 रुपयाचं पुस्तक तिला 26 रुपयाला मिळेल. त्याच्यामुळे आदरणीय पवारसाहेब, मी, दादा, आम्ही सगळे प्रयत्न करतोय. त्याच्यामुळे पवारसाहेबांची पण मोठी लायब्ररी आहे, त्यातले काही पुस्तकं मी म्हणजे सांगून चोरली आहेत. त्याच्यामुळे चोरली म्हणू शकत नाही, पण इमोशनल ब्लॅकमेल करून चोरली आहे असं म्हणता येईल. पण त्यांची ही पुस्तकं त्यांनी चाळून झाली, वाचून झाली की मी घेते त्यांच्याकडून आणि हा उपक्रम आम्ही राज्यात सुरू करतोय. कारण का आपण सगळे फक्त भाषणापुरतं म्हणतो की वाचन कमी झालंय, वाचन कमी झालं. अरे वाचन कमी झालंय त्याला जबाबदार कोण आहोत? आपण आहोत ना. त्याच्यात आपण काही बदल करण्यासाठी, आणि ज्या टेक्नॉलॉजीचा आपण सगळ्यांनी उल्लेख केला, मीही त्या टेक्नॉलॉजी मधली एक, ज्याला ॲडिक्ट म्हणतात, त्याला माझा ते व्यसन लागलेलं आहे. कारण का व्हॉट्सॲप आला की नाही आला. आणि दुसरी व्हॉट्सॲपची महत्त्वाची गोष्ट, आणि ते शेवटचा मुद्दा झाला की माझं भाषण संपवते, की व्हॉट्सॲपवर येणारी जी बातमी आहे किंवा माहिती आहे ही खरी आहे की काल्पनिक आहे हेही आपल्याला कळत नाही. तेव्हा अनेक वेळा लोकांचे फोन येतात मला गंमत, अरे मुंबईत खूप पाऊस पडतोय का? म्हटलं नाही, कोणी जायला नाही, व्हॉट्सॲपवर आलंय म्हणून तुम्हाला. आणि असे 4 लोकांना फोन करत बसणार ते, मग तुझ्या एरियात नसेल, दादरला असेल, दादरला नाही, परळला असेल. अरे नाही ना, ये ना बाबा, काय होत नाही, काय होईल, थोडासा अडकशील, बाकी त्याच्याहून जास्त काय होणार आहे. पण अशा अफवा वगैरे, पण त्याच्यामुळे फेक न्यूज, माझी साहित्यिकांनाही विनंती आहे की
तुमच्यासारख्या लोकांनी ह्या फेक न्यूज किंवा ज्या चुकीच्या ज्या बातम्या समाजात, कारण का तुमचं जसं आमचं काम आहे चांगली निर्णय घेणं, प्रक्रिया करणं आणि लेजिस्लेशन ज्याला इंग्रजीत म्हणतो करणं, तसं साहित्यिकांची जबाबदारी आहे की आमचं काही चुकत असेल किंवा समाजात काही होणं असेल मन मोकळेपणे त्याच्याबद्दल बोलतं. कारण का आम्ही वाचतो, आम्ही ऐकतो, आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की एखादा टीका करणारा आमच्यावर सिनेमा किंवा नाटक आलं तर आम्हाला वेदना होतात त्याच्या, आम्ही दाखवत नाही पण वेदना आवर्जून होतात. कारण का एक समाज, एक साहित्यिक किंवा नाटक किंवा सिनेमा काय असतं बऱ्याच वेळा की ते जगामध्ये काय चाललंय ते दाखवायचा एक प्रयत्न ते करत असतात. त्याच्यात काही काही ठिकाणी एक्झॅजरेशन असतं, पण उतना तेवढा अधिकार आहे तुम्हाला पण आणि तो फिल्म मेकरला पण. त्यामुळे ही प्रक्रिया ही आपण टिकवली पाहिजे. साहित्य संमेलन राज्यात जास्त झाली पाहिजेत आणि नवीन पिढीचे युवक आणि युवती ह्याच्यात जास्त कशी येतील आणि वाचन कसं वाढवता येईल ह्याच्यासाठी आपण राज्यस्तरीय उपक्रम घेतले पाहिजेत. आज ज्योतिताईंनी मला इथे बोलवलं, इथे आज खूप चांगली पुस्तकं मला मिळाली आणि त्याचबरोबर मला ताई म्हणाल्या, मोनिकाताई, की हे ओझं, मी त्यांना फक्त सांगितलं ओझं पुस्तकांचं कधीच नसतं, कधी कधी नात्यांचं असतं. त्याच्यामुळे मला कधीच वाटत नाही की पुस्तकांचं कधी असतं, पण नाती जपण्याचं हे ओझं कधी कधी वाटतं आणि ते महिला असल्यामुळे जास्त वाटतं. कारण आपण सगळ्यांनीच एक असं स्वतःला त्या चौकटीत बांधून ठेवले आणि ती भारतीय संस्कृती आहे ज्याचा मला सार्थ अभिमान आहे. त्यामुळे एक महिला असणं आणि थोडंसं आपण एक महिला असून समानतेची भाषा करावी, पण भारतीय संस्काराच्या चौकटीत राहून, आणि तीच गंमत आहे एक महिला असणारी. मला जर कधी कोणी विचारलं आणि जर पुढचा जन्म असला तर त्याच्यात तुला काय व्हायचंय, तर मी स्त्रीच म्हणेन. कारण का स्त्री होण्यात एक जो गोडवा असतो, जी स्त्री एक छोटंसं काही बोललं तर डोळ्यात टचकन तिच्या पाणी येतं, पण जेव्हा कदाचित तिचा नवरा आत्महत्या करतो तेव्हा पदर खोचून कणखरपणे सासू सासऱ्यांचं, आई वडिलांचं, मुलांचं करणारी ती स्त्रीच असते. त्याच्यामुळे त्या स्त्रीला मी नमन करून आज आपण मला या अतिशय सुंदर कार्यक्रमाला बोलवलं, याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानून उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देऊन आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र.